हॅलो व्ह्यूवर्स, आज माझ्या लेकाने चिकन मलाई टिक्काची फरमाईश केली आणि म्हणतो बाहेरून मागवतेस का? मी म्हटलं बाहेरून कशाला, चिकन आणून दे, मी घरीच बनवते. तसं माझ्या लेकाने लगेच मला चिकन आणून दिलं. मग मी चिकन आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि मग घेतला पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि छान बारीक वाटून घेतलं मिक्सरला आणि रेसिपीला सुरुवात केली. सर्वात आधी अर्धा लिंबू पिळून घेतला चिकनवरती, अर्धा चम्मच मीठ घातलं, हिरवं वाटण लावलं आणि मग दही आणि गरम मसाला लावून मॅरिनेट करून घेतलं. अरे काली मिरीची पावडर सांगायची तर राहिलीच. तर काली मिरीची पावडर, जिरे पावडर, धणे पावडर लावून व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं चिकनला आणि मग वरून क्रीम आणि चाट मसाला, थोडासा चाट मसाला लावून पुन्हा मॅरिनेट करून 15 मिनटासाठी रेस्ट करायला चिकन ठेवून दिलं. 15 मिनटानंतर नेक्स्ट प्रोसेसमध्ये पॅन गरम करायला ठेवलं, त्याच्यात थोडासा बटर घातला आणि मग चिकन फ्राय करून घेतले. छान चिकन फ्राय झाल्यावर जो उरलेला मॅरिनेशनचा मसाला होता तो पण त्यात ॲड केला आणि चिकन छान फ्राय करून घेतले. मॅरिनेशनचा मसाला ओततानाचा जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून डिलीट झाला, म्हणून तुम्ही समजून जा. पाणी नाही ओतलं, मॅरिनेशनचा मसाला घातला आणि छान ड्राय करून घेतल्यावर लगेच वाटीत काढून घेतलं. आणि मग पुढची प्रोसेस होती, थोडासा बटर, खूप सारी क्रीम आणि थोडासा चाट मसाला घालून पुन्हा ते मिक्स करून घेतलं आणि प्लेटिंग केली. बाई, प्लेटिंग करतानाच मला भूक लागली होती. लेकाच्या ऐवजी मीच आधी खाऊन बघणार बरं. डिश दिसायला जितकी छान होती तितकीच टेस्टी झालेली. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा चिकन मलाई टिक्का. थँक्स फॉर वॉचिंग.